राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये 17 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावे आहेत। महाराष्ट्र राज्यामधील कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अखेर आता कर्जमाफीची दुसरी यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। म्हणजे की तुम्हाला माहीत आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वत्र शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळत नाही, हे सर्वांना माहीत आहे। आता आपण जास्त निकषांवर बोलणार नाही, परंतु आपण आता डायरेक्ट यादी बघणार आहोत। बघा, सरकारने आता दुसऱ्या यादीमध्ये टोटल 18 जिल्ह्यांचा समावेश केला आहे। अगदी एका मिनिटामध्ये आता आपण हे 18 जिल्हे पाहून घेऊया। बघा, दुसऱ्या यादीमध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री साहेबांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला होता। यामध्ये सरकारने सांगितलं होतं की शेतकरी बांधवांचा जो काय आम्ही शब्द दिला होता की आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार, तर आम्ही शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये माफ करीत आहोत। परंतु तुम्हाला माहीत आहे, कित्येक आंदोलनं झाली, त्यामुळे 2 अटी रद्द करण्यामध्ये आल्या। 2026-27ची अट रद्द करण्यामध्ये आली होती आणि ज्या शेतकरी बांधवांना महात्मा फुले योजनेअंतर्गत माफी मिळाली, त्या देखील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफीमध्ये पुन्हा एकदा सामावून घेण्यामध्ये आलं होतं। आणि अशा प्रकारे शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जात होती। आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, 50,000 रुपये प्रोत्साहन ज्यांनी कर्ज परतफेड केलं किंवा ज्यांनी त्यांची कर्ज नवीजुनी केली अशांना मिळणार आहे। आता बघा, तरी पण 16 लाख शेतकरी मात्र या ठिकाणी अपात्र राहण्याची भीती आहे। आता शेतकरी बांधवांनो, आपण जास्त निकषाबद्दल बोलणार नाही, आपण फक्त बोलणार आहे ते म्हणजे की जिल्ह्यांच्या यादीबाबत। बघा, दुसरी यादी आता जाहीर झाली आणि या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। आणि त्यानंतर ज्यांना या जिल्ह्यांमध्ये सध्या बँकांच्या बाहेर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, कारण की शेतकरी बांधवांनो बघा, शेतकऱ्यांच्या याद्या आता जाहीर करण्यामध्ये आल्या आहे। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की गोंधळून अजिबात जाऊ नका। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, ही योजना फक्त पीक कर्जासाठीच अवलंबून आहे, हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, तुम्ही जर मुदत कर्ज घेतला असेल ट्रॅक्टरसाठी, विहिरीसाठी, तर त्यासाठी ही योजना अजिबात लागू नाही, हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या। बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील आता लाभ मिळणार आहे। जर तुमचे कर्ज थकीत असेल तरच मग तुम्हाला 2 लाख रुपयांची माफी मिळणार आहे, असं आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। शेतकरी बांधवांनो, फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता महत्त्वाचं म्हणजे की तुमचे खाते कॅश, क्रेडिट किंवा CC अकाउंट असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येईल। पीक कर्ज म्हणजेच कापूस, ऊस किंवा ज्वारी यांसारख्या पिकांसाठी बँकेने दिलेली रक्कम असते। आता बघा, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये लातूर आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे। बघा, आपल्या पासबुकवर कर्जाचा प्रकार तपासून घेणं आवश्यक आहे। मुदत कर्जाचे जर तुमचे हप्ते थकले असतील तरी पण या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, त्यामुळे अजिबात गोंधळून जाऊ नका। ही कर्जमाफी फक्त पीक कर्जासाठीच आहे। आता शेतकरी बांधवांनो, फक्त लक्षपूर्वक बघत चला, कारण आपण संपूर्ण जिल्ह्यांची यादी बघून घेणार आहोत। टोटल 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि ही दुसरी यादी आहे। बघा, या योजनेसाठी हीच तारीख आतापर्यंत या ठिकाणी आहे, 30 सप्टेंबर 2025 कट ऑफ तारीख आहे, कारण याच तारखेवर तुमची कर्जमाफी फिरत आहे। हे नियम आणि निकष तर सांगायला नाही पाहिजे, कारण की आपण अगोदर पण हे नियम आणि निकष सांगितले होते। बघा, 30 सप्टेंबर 2025 रोजी तुमचं कर्ज थकीत असावं, जर नसेल तर मग तुम्हाला लाभ मिळणार नाही। शेतकरी बांधवांनो, हे मात्र लक्षामध्ये ठेवा। आता बघा, हिंगोली आणि नांदेड या भागामधील शेतकरी बांधवांना सुद्धा आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। 1 ऑक्टोबर 2024 नंतर ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतले आहे
त्यांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा कसल्याही प्रकारे फायदा मिळणार नाही, एवढं सुद्धा लक्षामध्ये घ्या, कारण तुम्ही नियमामध्ये बसत नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, नियमामध्ये कोण बसतं? 30 सप्टेंबर 2025 या तारखेला ज्यांचं कर्ज थकीतमध्ये मोडतंय तेच या ठिकाणी या कर्जमाफीसाठी पात्र आहे. आता बघा, या कडक नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांवर रडण्याची सुद्धा वेळ आली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो 70% शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे. आता हे शक्य झालं आहे रोहित दादा पवार यांच्या आंदोलनामुळे, कारण मागे फक्त 40% शेतकरी बांधवांना लाभ मिळत होता आणि रोहित दादा पवार यांच्या आंदोलनामुळे 70% शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे आणि 30% शेतकरी बांधव असे आहेत ज्यांनी त्यांची कर्ज परतफेड केली किंवा त्यामधून काही असे देखील आहे ज्यांनी की आतापर्यंत कर्ज नवी जुनीच करीत आलेले आहे. आता शेतकरी बांधवांनो, अशा सुद्धा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यामध्ये येत आहे. बघा, आता शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे की पुढील जिल्हे नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागेल, कारण की शेतकरी बांधवांनो कर्जमाफी आता झालेली आहे आणि 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक काम सरकारने करायचं सांगितलं होतं, ते काम तुम्ही केलं का? जर ते काम तुम्ही केलं नाही तर मग तुम्हाला कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता कोणतं ते काम आहे ते देखील आपण पुढे बघूनच घेणार आहोत. आता महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या शेतकरी बांधवांनो, ज्या प्रामाणिक शेतकरी बांधवांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि मुदतीमध्ये भरले आहे त्यांना सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहनपर देण्याचं वचन दिलं आहे किंवा घोषणा केली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामधील ज्या शेतकरी बांधवांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतले आणि ते वर्षभराच्या आतमध्ये परत केले, त्यांना 2 लाख रुपयांची माफी मिळणार नसली तरी त्यांना सरकारच्या माध्यमातून बक्षीस म्हणून 50,000 रुपये देण्यामध्ये येणार आहे. काही शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत असूनही त्यानंतर ते बँकेमध्ये जमा केले असले तरी त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण की तुम्हाला 50,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे ते म्हणजे की वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे, कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळण्यामध्ये आता येत आहे. बघा, आता लाभ तुम्हाला मिळत आहे, कारण की बघा तुमचं जर कर्ज थकीत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार, एवढं मात्र लक्षात ठेवा. 30 सप्टेंबर ही निर्णायक तारीख, या दिवशी तुमचं कर्ज ओव्हरड्यू असेल आणि त्यानंतर तुम्ही पैसे भरले असतील तरी देखील तुमच्या खात्यामध्ये प्रोत्साहनपर लाभ जमा होईल. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 18 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि राबविली जात आहे. जर तुम्ही यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या जिल्ह्यामधील कापूस उत्पादक किंवा कोणतेही शेतकरी बांधव आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे की फक्त आता लक्षपूर्वक बघत चला, प्रत्येक बँक शाखेमधून केवळ मोजके शेतकरी या निकषामध्ये बसत असल्याचं वास्तव्य सध्या समोर आले आहे. बघा, अनेक शेतकरी बांधव अजून पण नाराज आहे, कारण की भरपूर शेतकरी बांधवांनी त्यांची कर्ज नवी जुनी केली आहे. अशांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ हे मिळतच असतो. आता बघा, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये नागपूर आणि चंद्रपूर हे जिल्हे सामावून घेण्यामध्ये आले आहे. जर तुम्ही नागपूर आणि चंद्रपूरमधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, दुर्गम भागामधील गडचिरोली आणि गोंदिया यासारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहे. बघा, अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.
ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून कर्ज काढून ठेवले आहे आणि एक पण रुपया भरलेला नाही, त्यांचा 7/12 या योजनेमुळे पूर्णतः कोरा होणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये बोज हलका नक्कीच होणार आहे. आता शेतकरी बांधव महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. फक्त अल्पभूधारक, आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं, ज्यांना 10 एकर यापेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकरी बांधवांना मात्र अडचण येऊ शकते. तुमची जमीन जर मर्यादित असेल, म्हणजे की तुमची जमीन 7 एकर 6 एकर अशी असेल, तर मग जास्त काही अडचण येणार नाही. जर तुम्ही धुळे आणि नंदुरबारमधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागणार आहे. शेवटी पालघर जिल्ह्याचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यामध्ये आलेला आहे. बघा, या सर्व 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांची अधिकृत यादी लवकरच ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आता जाहीर केली जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, आता सध्या या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा जेवढ्या काही सरकारी बँक आहे या बँकांमध्ये ह्या याद्या जाहीर करण्यामध्ये आलेल्या आहे. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन विचारावं लागेल की तुमचं कर्ज माफ होणार की नाही होणार, कारण की शेतकरी बांधवांना आतापर्यंत भरपूर असे शेतकरी बांधव आहे ज्यांना स्पष्टपणे समजलं नाही की ते नेमकं कर्जमाफीमध्ये मोडतात की नाही मोडतात. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही 30 सप्टेंबर 2025 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेला जर तुमचं कर्ज थकीत असेल तर मग नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी आणि पुढील पुन्हा तिसरी यादी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.